नोटिस लगने वाली है, उसके बाद ये अर्ज दिया गया। और एक बात, अर्ज क्यों दिया गया? क्योंकि शासन का जीआर है, उसके अंदर क्या और एक जीआर निकालो 29 जुलाई 2025, जिसको फोटो आना ये फोटो लेने का। और किसी से मेरी कोई जाति दुश्मनी नहीं है, भाई जो भी काम कर रहा गांव के लिए कर रहा। अगर मेरे काम नहीं पसंद आती तो मैं आज ग्राम सभा में लेट आने की वजह वो थी कि बहुत सारे लोग मेरे ऊपर एलिगेशन कर रहे कि तुम गलत कर रहे। मैं गलत नहीं कर रहा, ये घर आप तक तुम्हारे नियामकुल नहीं है, शासन ने तुमको अधिकृत दिए हुए नहीं है। दे वाले किसको भी शासन ने भाड़े पत्र दिया गया या वो जो जगह पे तुम रहते वो दिए क्या? वो जगह उसको देने के लिए ये शासन ने 29 जुलाई का जीआर काढ़े हुआ है। इसके अंदर खुला लिखे हुआ है 1 अगस्त से 7 अगस्त तक महसूल सप्ताह था। कब तक? 1 अगस्त से 7 अगस्त तक। और वो महसूल सप्ताह में ये जो अतिक्रमणित लोग है इनका यादी बनाने की थी। क्या बनानी थी? यादी। और इसके लिए ये नियामकुल के प्रोसेस करने थे। नियामकुल बोले तो नियमित कायम उनके नाम पे देने के लिए। ये देखो 2 अगस्त शासकीय जागेवरील सन 2011 पासून सन 2011 पूर्वीचे 2011 के बाद के नहीं जीआर मोड है। तुम जीआर के हिसाब से 2011 के पहले जो जगह पे रहते वो जगह रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी, अब जब तक तुम अतिक्रमण तुम्हारा नहीं है बोलेंगे जब तक तुमको उस जगह मिलेंगी नहीं। तो उसके लिए क्या है? अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी अतिक्रमण नियमाकुल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमण, नियमाकुल बोले तो हमेशा के लिए तुमको देना, नियमाकुल का शब्द ध्यान में रखो, पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमण जागेचे पट्टे कायम वाटप करने बाबत। ये कब का दिया रे? 2 अक्टूबर का। 2 अक्टूबर को ग्राम महसूल अधिकारी, वो मैं सब उनके भी लेटर सब दिखाने वाला है। ये उसकी परिशिष्टा है कैसा देने का। 2 अक्टूबर शासकीय जागेवरील सन 2011 पासून पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी अतिक्रमण नियमाकुल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना, जे 2011 पूर्वीपासून पुरावे आहेत, सक्षम आहेत, राहतात, ते पात्र आहेत त्याला, तर त्यांचे अतिक्रमण हे नियमाकुल करायचे। नियमाकुल करायचे म्हणजे कायम स्वरूपी त्यांच्या नावाने करायचे। आता ही शासकीय जमीन आहे तर याचा अधिकार फक्त तहसीलदारला आहे। तर याच्यावरती आमच्या ज्या तक्रारी आलेल्या आहेत गावाकड किंवा ग्रामपंचायतकड, यांनी त्या आधारे गावाचा नाव, त्या पुढे ते अतिक्रमण धारकाचं नाव, त्याच्या पुढे त्याचं क्षेत्र आणि केव्हापासून अस्तित्वात आहे ते सगळं रिपोर्ट तयार करायचं। अतिक्रमण काढायचं नाही आणि अतिक्रमण हे तुम्ही आम्ही ठरवू शकत नाही। अतिक्रमण ठरवणारा शासकीय आणि सक्षम अधिकारी असतो। ग्रामपंचायतला थोडी माहिती आहे, ग्रामपंचायतकडे आज रेकॉर्ड आहे का तुमचं अतिक्रमण आहे म्हणून? तुम्ही शासकीय जागेवर राहता पण अतिक्रमण आहे म्हणून रेकॉर्ड आहे का? आज रोजी अर्धा रेकॉर्ड आणखी आपलं गेवर इथं पेंडिंग आहे, आपल्याकडे आलेलं नाही। हे त्याचं परिशिष्ट, हे पूर्ण त्याचेच ते रेफर आहे। हे मंत्रालयाचं जीआर आहे, महसूल सचिव कोणाचा? मंत्रालयाचं जीआर। ह्या जीआरच्या रेफरनं जिल्हाधिकाऱ्यांनी ऑर्डर काढली एसडीएम आणि तहसीलदार आणि भूमी अधीक्षक यांना। काय ऑर्डर काढली? 2 ऑगस्ट शासकीय जागेवरील सन 2011 पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमणित असलेल्या कुटुंबांचे अतिक्रमण नियमाकुल करण्यात पात्र असलेल्या कुटुंबांना सदर जागेचे पट्टे वाटप करण्याबाबत। पट्टे बोले तो तुम्हारी जमीन आणि ये खाली आपलं गाव को है जे पूर्ण महाराष्ट्र का? नाही हे पूर्ण महाराष्ट्रासाठी जी आहे। मी बोलत समजायची नाही मंत्रालय महाराष्ट्राला एकच मंत्रालय असतं आणि महसूल ते मंत्रालयातून जी आर निघतो, ते माझं नाही, कलेक्टरचं नाही किंवा वैयक्तिक कोणाचं नाही, ते जी आर आहे शासनाचं। आणखी एक, जेवढे महाराष्ट्र शासनावर राहणारे लोक आहेत त्यांची यादी करावी लागेल आणि ती यादी तुम्हाला सादर करावी लागेल। आता हे झालं जिल्हाधिकाऱ्यांनी एसडीएम आणि तहसीलदार सक्षम अधिकाऱ्यांना पाठवलेलं पत्र। त्याच्यानंतर हे पत्र आलं तहसीलदारला। जिल्हाधिकाऱ्यांनी कोणाला पाठवलं? एसडीएम आणि तहसीलदार। आता तहसीलदारनं गट विकास अधिकाऱ्याला पत्र पाठवलं, कारण ग्रामपंचायतीमध्ये जे गावठाण ग्रामपंचायत हँडवर्क केलेलं असतं त्या ग्रामपंचायतच्या त्या जागेचा निर्णय घ्यायचा सक्षम अधिकारी हा गट विकास अधिकारी असतो। कारण ग्रामपंचायतीला जर गावठाण ते ऍक्वायर केलेलं येतं आणि जर त्याचा 7/12 निघतोय तर ते ग्रामपंचायतला ऍक्वायर नसतं,
जर त्याचा आणि आपले दोन्ही गावठाण आहेत ज्यांचा सातबारा आहे, तर त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस मंडळ आणि तलाठीच्या माध्यमातून, ग्रामसेवकच्या माध्यमातून ती तहसीलदारकडे द्यायची आहे. माझ्या याच्यात कोणाचा युगो आट नाही किंवा कोणाला कमीपणा जास्तपणा दाखवायचा काही